नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे सहर्ष स्वागत. मी नागेश गोडके. जर तुम्हाला ब्लॉग आवडलास तर नक्कीच सबस्क्राईबर, लाईक, कमेंट नक्कीच करा. मग आज गुरुवार, आम्ही दर गुरुवारी कानिफनाथ महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी जात असतो. वेगवेगळ्या ठिकाणावरून येथे लोक येतात, दर्शन घेत असतात. चला पुढे बघूया. व्हिडिओमध्ये सर्व काही तुम्हाला दिसेल. आता आपण होळकरवाडीमधून कानिफनाथ पायथ्याशी जाणार आहे. होळकरवाडी हे गाव कानिफनाथ मंदिरापासून 5-6 किलोमीटर अंतरावर असेल अंदाजे. मग काय, निघालो कानिफनाथ पायथ्याशी आपण. हे बघा, आलो कानिफनाथ पायथ्याशी. मग काय, थांबलो कानिफनाथ पायथ्याशी. मला रील काढायचे होते, अजून थोडे फोटो वगैरे 2-4 काढायचे होते, त्याच्यामुळे मी थांबलो. रील काढून झाल्यानंतर निघालो कानिफनाथ गडावर. मग तेवढ्यात काय, थोडंसं बैलगाडा शर्यतीसाठी प्रॅक्टिस करण्यासाठी 2 पोरे थांबले होते तिथं आणि बैल होता. त्याच्यानंतर निघालो ना गडावर. किमान 1 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे, गोरक्षक मंदिर आहे. त्याच्यानंतर आम्ही गोरक्षक मंदिरापाशी गेलो. तिथून काय बाहेरूनच दर्शन घेतलं आणि निघालो गडावर परत. त्याच्यानंतर त्या मंदिरापासून थोडे पुढे आलो. मग घेतला ना स्टॉप. व्हिडिओ काढायचा मोह काय आवरतच नाही. थोडा व्हिडिओ रील्स वगैरे बनवायचं होत्या, त्याच्यामुळे थांबलोच. खूप आवड आहे रील्स वगैरे बनवायची, त्याच्यामुळे थांबलो. व्हिडिओ काढून झाल्यानंतर निघालो पुढे. आज गुरुवार जास्त गर्दी असते मंदिरावर फिरण्यासाठी. निसर्गरम्य वातावरण आहे. कानिफनाथ मंदिर हे जागृत देवस्थान आहे, म्हणून इथे लोक खूप लांबून येत असतात, म्हणजे नाही का दर्शन करण्यासाठी. हे पर्यटन स्थळ पण आहे थोडंसं, म्हणजे नाही का लोक थोडंसं येत असतात सुट्टी वगैरे असल्यानंतर. त्याच्यामुळे आम्ही पण डोंगराच्या 2-3 किमी अंतरावर गेलो. हे डॅम खूप छान आहे, व्ह्यू पण खूप छान दिसत असतो. लोक वगैरे इथं स्टॉप घेत असतात. त्याच्यानंतर हे बघा माझा मित्र भरत, याच्यासोबतच मी आलो होतो आज. मग त्याला सांगितलं मी, हळूहळू गाडी चालव, पाऊस झालेला आहे, गाडी घसरते. आता डोंगराच्या शेवटच्या भागावर पोचलो. कानिफनाथ हे मंदिर थोड्याच अंतरावर होते, म्हणून काय पोचलो. हळूहळू गाडी चालवायला लागते. खूप चिखल वगैरे झाला होता, पाऊस झाला होता येते. पाऊस झाल्यामुळं गाडी सावकाश चालवत होतो. आमच्याकडे बुलेट होती, तरी पण आम्ही गाडी सावकाश चालवत होते. घसरायचे चान्सेस जास्त असतात इथं, त्याच्यामुळे खूप चिखल होता. ह्या चिखलात जर पडलो तर ओळखूच येणार नाही, असा चिखल झाला होता. मग सावकाश गेलो वरती. आम्ही आता पोचलो कानिफनाथ गडावर. हे पुढे गेल्यानंतर हे मुख्य प्रवेशद्वार आहे, म्हणजे इथून एंट्री आतमध्ये कानिफनाथ गडावर जातो. मंदिराकडे प्रस्थान केलं. हे फक्त 2 व्हीलर गाडी जाती वरती. हे गेट कायमस्वरूपी बंदच असतं, कारण वरती मोठ्या गाड्या गेल्या तर ट्रॉफिक होऊ शकतं, त्याच्यामुळे हे देवस्थान बंदच केलं. चला पोचलो आता मंदिरापाशी. आता मंदिरापाशी गाडी पार्किंग केली. आम्हाला आवाज आला आरती चालू होती. त्याच्यानंतर मग पटकन गेलो. मंदिराच्या आतमध्ये आरतीमुळे खूप गर्दी होती, त्याच्यामुळे आम्ही कसं तर आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं. दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर पडलो. त्याच्यानंतर हे कानिफनाथ मंदिराच्या खालच्या भागापाशी हे दर गुरुवारी तुम्ही कधी पण जावा, येथे नाडा बांधला जातो. नाडा बांधून झाल्यानंतर आम्ही नाडा बांधला. माझा मित्राचं वाट बघत होतो मी. माझा मित्र काही येत नव्हता दर्शन घेऊन. मग ऑलमोस्ट तो मित्र माझा आलाच खाली दर्शन घेण्यासाठी, गंध लावण्यासाठी. मग आल्यानंतर माझा मित्र गेला नाडा बांधण्यासाठी. त्याच्यानंतर मी गंध लावला होता माझ्या कपाळावर. मग माझ्या मित्राच्या कपाळावर गंध लावायचा, पण व्हिडिओच्या नादात वेगळंच गंध लागला माझ्या मित्राला. चुकून ते झाल्यानंतर थोडी मस्करी झाली आमची. त्याच्यानंतर आलो ना वरती. येथे खूप लोक फोटो वगैरे काढत होता, गर्दी होती, त्याच्यामुळे मी पण थोडंफार हळूहळू चालत पुढे गेलो. त्याच्यानंतर मग काय, मला पण स्नॅप काढायचा होता, स्नॅप काढला. त्याच्यानंतर दत्त महाराजांचे दर्शन घेतले. दत्त महाराजांचं दर्शन झाल्यानंतर मी निघालो दुसरीकडे. मग इथून पण मी इथं कानिफनाथ महाराजांच्या इथून दर्शन घ्यायचं होते. मग इथलं पण दर्शन घेऊन आता घराच्या दिशेने निघालो गाडीपाशी. मग थोडं माझ्या मित्राला पण मदत केली मी गाडी काढण्यासाठी. मग काय, निघालो खाली आता. मग काय, आलो खाली. कानिफनाथ भेळ ही खूप फेमस भेळ आहे. इथे कोणताही माणूस आला तर भेळ खाल्ल्याशिवाय घरीच जात नाही. म्हणजे इथं आम्ही पण थांबलो भेळ खायला. मग त्याच्यानंतर एक भेळ सांगितली, खाल्ली ना भेळ वगैरे खाऊन मग निघालो. मी घरी निघताना माझ्या मम्मीने आवर्जून भेळ पार्सल आणण्यासाठी सांगितलं होतं, म्हणून ही भेळ घेतली. मग काय, निघालो आम्ही. थोडंसं 7:30-8 वाजले होते, त्याच्यामुळे थोडंसं अंधार झाला होता. पाऊस पण चालू होता थोडा, त्याच्यामुळे मी निघालो हळूहळू. मग माझे जे मित्र पुढे गेले होते ते मित्र
भेटले मला रस्त्यात. ह्यांच्याकडे पण 2 बुलेट होत्या, त्याच्यामुळे आम्ही पण त्यांच्यात सामील झालो. मग निघालो घराकडे. मग जर ब्लॉग तुम्हाला आवडलाच, लाईक शेअर कमेंट नक्की करा, सबस्क्रायबर करा. असंच सपोर्ट करत राहा भावांनो. धन्यवाद.